श्री स्वामी समर्थ. बापूराव सोलापूरकर यांची गोष्ट. बापूराव म्हणून एक गृहस्थ सोलापुराचे राहणारे असून ते भगवंताचे भक्त होते. बापूराव गाणगापुरास किंवा अक्कलकोटास कोणीही यात्रेकरू भेटत त्यांचे ते आदरातिथ्य करीत. एकेवेळी ते अक्कलकोटास जात असता त्यांच्याबरोबर दुसरे 2 गृहस्थ होते. त्यापैकी एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा दारिद्र्याने गांजलेला होता. वाटेने जाता जाता गृहस्थ म्हणतो की स्वामी अवतारी आहेत असे म्हणतात. माझे वय 40 वर्षाचे असून पैसे पुष्कळ आहेत, परंतु लग्न होत नाही. दुसरा म्हणाला, लिहायला येत असून चाकरी मिळत नाही. तर ते दोघे म्हणाले, आमची कामे झाली तर आम्ही स्वामी अवतारी आहेत असे मानू. बाबूरावांनी सांगितले, पोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही. तुम्ही काहीतरी नवस करा. हे ऐकून दोघे म्हणाले, आमची कामे झाल्यास आम्ही श्री स्वामींची वारी करू. इतके बोलून ते अक्कलकोटास गेले व दर्शन घेऊन त्रिवर्ग हात जोडून महाराजांच्या समोर उभे राहिले. तोच श्री सद्गुरू सर्वतमयी स्वामी महाराज हास्यमुखाने म्हणाले, तू एका ठिकाणी बैस, संन्यासाची काय परीक्षा करतो. हे ऐकून दोघेजण थरथर कापू लागले व मनात महाराजांची खूण पटताच दोघे स्वतःच्या तोंडावर हाताने मार देऊ लागले व कानाला दाबून चिमटे घेऊ लागले. नंतर शरणागत होऊन स्वामींची क्षमा मागण्यास लागले व विनवू लागले. महाराजांनी तिघांना प्रसाद व आशीर्वाद दिला. ते 2-4 दिवस राहून आपल्या गावी गेले व 2 महिन्याने एकाचे लग्न व दुसऱ्याला उत्तम रोजगार मिळाला. नंतर ते दोघेही स्वामी महाराजांची वारी करीत असत व त्या 2 गृहस्थांना अशी स्वामींची प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ. आरती श्री स्वामींची. आरती स्वामी राजा, कोटी आदित्य तेजा, तू गुरु माय बाप, प्रभो आजाणु भुजा. आरती स्वामी राजा, पूर्ण ब्रह्म नारायण, देव स्वामी समर्था. स्वामी समर्था, कलयुगी अक्कलकोटी, आले वैकुंठनाथ. वैकुंठनाथ, आरती स्वामी राजा. लिलेया उद्धरिले भोळे भाबडे जन, बहुतीव्र साधकांसी, केले आपुल्या समान. आरती स्वामी राजा, अखंड प्रेमे राहो, नामी ध्यानी दयाळा. सत्यदेव सरस्वती, म्हणे आम्हा सांभाळा. आम्हा सांभाळा. आरती स्वामी राजा, कोटी आदित्य तेजा, तू गुरु माय बाप, प्रभो आजाणु भुजा. आरती स्वामी राजा. श्री स्वामी समर्थ. व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.